मुलगी झाली, मुलगी झाली. हे ऐकून घरात शांतता का पसरते? आणि मुलगा झाला हे ऐकून आनंदाचे फटाके का फुटतात? प्रश्न मुलगी जन्माला आली याचा नाही, प्रश्न आपल्या विचारांचा आहे. ज्या मुलीच्या जन्माने घराला मायेचा स्पर्श मिळतो, ज्या मुलीच्या हास्याने घर उजळतं, ज्या मुलीच्या कर्तृत्वाने आईवडिलांचं नाव जगभर पोचू शकतं, त्याच मुलीचं ओझं होतं. नमस्कार. आज मी असा प्रश्न घेऊन उभी आहे. मुलगी जन्माला आली म्हणून ओझं का? तिच्या स्वप्नांना किंमत कमी का? तिच्या शिक्षणांवर खर्च वाटतो, पण मुलाच्या शिक्षणात गुंतवणूक असं वाटतं. मुलगी जन्माला येते तेव्हा काही लोक म्हणतात, आता तिच्या लग्नासाठी पैसे जमवावे लागतील. पण मी म्हणते, तिच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा तिच्या शिक्षणासाठी संधी द्या. कारण शिकलेली मुलगी फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, ती संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलू शकते. आज मुली डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वैज्ञानिक आहेत, शिक्षक आहेत, अधिकारी आहेत, खेळाडू आहेत, उद्योजक आहेत. मग प्रश्न असा आहे, मुलगी कमी आहे की आपली नजर कमी आहे? एक छोटीशी ओळ सांगते. मुलगी म्हणजे ओझं नाही, मुलगी म्हणजे घराचा श्वास आहे. तिच्या पंखांना आकाश द्या, कारण तिच्या उंच भरारीतच आईवडिलांचा खरा अभिमान आहे. आपण मुलीला म्हणतो, जपून राहा, हळू बोल, तिकडे जाऊ नकोस, रात्री बाहेर पडू नकोस. पण एकदा मुलांनाही सांगूया ना, समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून तिच्यावर बंधनं घालू नका. तिचा आदर करा, तिच्या स्वातंत्र्याचा आदर करा. मुलीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त तिची नाही, सुरक्षित समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मुलगी जन्माला आली की तिच्या भविष्याचा निर्णय तिच्यासाठी घेऊ नका. तिला विचारा, तुला काय बनायचे? तिचं उत्तर ऐका. कदाचित ती म्हणेल, मला डॉक्टर व्हायचे, मला पोलीस व्हायचे, मला शिक्षक व्हायचे. तेव्हा तिच्या स्वप्नांना थांबवू नका. तिच्या हातात संसाराची जबाबदारी देण्याआधी तिच्या हातात शिक्षणाची ताकद द्या. कारण मुलगी शिकली तर ती फक्त स्वतःसाठी उभी राहत नाही, ती अनेकांना उभं करण्याची ताकद मिळवते. आज गरज आहे ती मुलगी वाचवा एवढंच म्हणण्याची नाही, गरज आहे मुलीचा सन्मान करा, मुलीला शिक्षण द्या, मुलीला निर्णय घेण्याची संधी द्या, मुलींच्या स्वप्नांना पंख द्या. मुलगी ओझं नाही, ती जबाबदारी नाही, ती एक संधी आहे, एक सुंदर भविष्य घडवण्याची. म्हणून पुढच्या वेळी कोणाच्या घरात मुलगी जन्माला आली तेव्हा चेहरा उतरवू नका, अभिमानाने म्हणा, आमच्या घरात लक्ष्मी आली. तर आमच्या घरात एक नवं स्वप्न जन्माला आलं आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या समाजात मुलीला ओझं समजलं जातं, तो समाज कधीच खऱ्या अर्थाने प्रगत होत नाही. म्हणून आजपासून आपण विचार बदलूया. मुलगा मुलगी असा भेद नको, समान संधी, समान सन्मान आणि समान हक्क हवेत. कारण मुलगी जन्माला येणं ही समस्या नाही, मुलगी जन्माला आली म्हणून तिला ओझं समजणं ही खरी आजची समस्या.